येथे सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे विठ्ठलराव हरिभाऊ पाटील नगर आणि ज्ञानेश्वर कॉलनी परिसरातील पाणी पुरवठा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विस्कळीत झाला होता। पाईपलाईनमध्ये लीकेज झाल्याने ज्ञानेश्वर नगरमधील नागरिकांना पाण्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। सलग 4 दिवस पाणी पुरवठा बंद राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती। दरम्यान पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कडाक्याच्या उन्हात दिवसभर परिश्रम घेत लीकेज शोधण्याचं काम सुरू ठेवलं। 3 ते 4 ठिकाणी सुमारे 10 फूट खोदकाम करूनही लीकेज सापडत नव्हतं। मात्र कर्मचारी वर्गानं हार न मानता रात्रंदिवस प्रयत्न करत अखेर लीकेजचा शोध घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी यश मिळवलं। या कामादरम्यान मुरगुड नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती सत्यजित सिंह पाटील यांनी वारंवार भेट देत कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवलं, तसेच त्यांना अल्पाहार देऊन प्रोत्साहन दिलं। रविराज माडेकर, दाजीबा उपलाने, विनायक सुतार, भैरवनाथ कुंभार, गुड्डू जमादार आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यांना पाणी पुरवठा अभियंता रोहित आतवाडकर आणि जयवंत गोधडे यांचंही सहकार्य लाभलं। या सर्वांच्या प्रयत्नामुळे पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्यानं मुरगुड आणि ज्ञानेश्वर कॉलनीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले। मुरगुडहून सर्जेराव भाट।